जय किसान. नमस्कार शेतकरी मित्रांनो. ॲग्रोवन डिजिटलच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दुसऱ्या सोमवारी आपण भेटतो आहोत. मागच्या सोमवारी आपल्यावर फार तणाव होता, तो थोडासा कमी झालेला आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये. मागच्या सोमवारी आपण पावसाची वाट पाहत होतो आणि काही भागात पावसाला नुकतीच सुरुवात होत होती. पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये थांबलेला मान्सून ही आपल्या चिंतेची बाब होती. ह्या आठवड्यामध्ये मान्सून परतला आहे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात तो पोहोचतो आहे. अजूनही धुळे, नंदुरबार या कोपऱ्यामध्ये, नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाची आवश्यकता आहे. आणि सर्वदूर खूप चांगला पाऊस झालेला नसला तरी चांगल्या पावसाला महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून अमरावती, अकोला, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, धुळ्याचा बराचसा भाग या भागामध्ये पाऊस परतलेला आहे. हा पाऊस परतलेला असताना मान्सूनविषयी खूप मोठी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आणि देशामध्ये सुरू होती की IMDने वर्तवलेला अंदाज, काही खाजगी संस्थांनी सांगितलेला अंदाज आणि मग 96 ते 104% पडणारा पाऊस. आपण अभिजित घोरपडे सरांचा एपिसोड याच वेद मान्सूनचा सदरामध्ये गुरुवारी देखील पाहत आहोत. त्यांनी देखील याचं फार सखोल विवेचन केलं आहे की मान्सून म्हणजे काय, तो काय येतो हे आपण बघितलं असेल. पण आपण याची एक दुसरी बाजू पाहू की आपले परंपरागत ठोकताळे काही आहेत मान्सूनचे आणि ह्या ठोकताळ्यानुसार पाऊस कधी पडेल याचा अंदाज शेतकरी बांधत असतात. मग हे ठोकताळे कुठले? तर याच्यामध्ये 4-5 प्रमुख बाबी आहेत की ज्या ठोकताळ्यांद्वारे शेतकरी ओळखतात की पाऊस कधी येणार आहे, कसा येणार आहे, किती पडणार आहे. आणि बऱ्याच वेळा असं आढळून आलेलं आहे की काही शॉर्ट टर्म आणि काही लाँग टर्म अंदाज शेतकऱ्यांचे बरोबर ठरतात. तर यामध्ये काही पक्षी, काही प्राणी, काही कीटक हे मान्सूनचा अंदाज आपल्याला देत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर टिटवी हा पक्षी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. टिटवी जमिनीवर अंडे घालते हे आपल्याला माहिती आहे. पण ही टिटवी जेव्हा अंडी देते तेव्हा या आपल्या शेताच्या एका बाजूला चढाचा भाग असतो, एका बाजूला उताराचा भाग असतो. म्हणजे शेतकरी त्याला लवणाचा भाग म्हणतात उताराच्या भागाला. आणि जो चढाचा भाग असतो तो बंधाऱ्याची बाजू असते, उंच बाजूला बंधारा असतो. तर ह्या जमिनीच्या उतारानुसार जर टिटवीने तिची अंडी मध्यावर घातली तर शेतकरी असं समजतात की यावर्षी खंडित पाऊस होणार आहे. टिटवीने अंडी जर लवणाच्या बाजूने म्हणजे उताराच्या बाजूने टाकली किंवा जिथून पाण्याचे प्रवाह वाहतात त्या बाजूला टाकली तर शेतकरी असं समजतात की यावर्षी वाहणारा वाहतुनी पाऊस होणार नाही आहे, म्हणजे पावसाचं प्रमाण जेमतेम राहणार आहे. पण हीच अंडी टिटवीने जर चढाच्या बाजूने घातली, उंचवाट्यावर नेऊन घातली तर शेतकरी असा आडाखा बांधतात की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि ओढ्याला सातत्याने पाणी वाहणार आहे. पण जर टिटवीने काही अंडी लवणामध्ये, काही मध्यावर आणि काही चढावर घातली तर मग शेतकरी आडाखा बांधतात की काही नक्षत्रांमध्ये मोठा पाऊस होणार आहे, काही नक्षत्रात मध्यम पाऊस होणार आहे आणि काही नक्षत्र कोरडी जाणार आहेत. हा झाला शेतकऱ्यांचा आडाखा. तसंच कावळ्याचं घरटं कुठल्या बाजूला आहे? तुम्हाला कल्पना आहे की आपल्याकडचा मान्सून जो आहे हा दक्षिण पश्चिम बाजूचं वारा आपल्याकडं मान्सून घेऊन येतं. त्याच्यामुळं मान्सूनच्या सुरुवातीला जर कावळ्याची घरटी ही उत्तर पूर्वेला असतील, म्हणजे जिकडून दक्षिण पश्चिम मान्सून येतो त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध बाजूला असतील तर शेतकरी आराखडा बांधतात की सुरुवातीला पाऊस चांगला पडणार आहे. जर कावळ्याने त्याचं घरटं उंचवट्यावर नेलं किंवा दक्षिण पश्चिम बाजूला नेलं तर शेतकरी असा अंदाज बांधतात की यावर्षी पावसाचं प्रमाण ह्या नक्षत्रापुरतं तरी कमी राहणार आहे. पण परतताना म्हणजे मघा नक्षत्रापासून पुढे जेव्हा पाऊस पडतात, जेव्हा मोठे पाऊस पडतात त्यावेळेला कावळ्याचं घरटं जर मुख्य खोड्याच्या आसपास गेलं असलं, म्हणजे प्रोटेक्शनमध्ये त्यांनी कावळ्याने घरटं टाकलं असेल तर शेतकरी असा आराखडा बांधतात की आता हे नक्षत्र फार जोरात पडणार आहे, मोठा पाऊस पडणार आहे. जे हे ठोकताळे याशिवाय उंदराची बिळांवर बरेचसे लोक लक्ष ठेवतात. उंदराची बिळं जर उंचवट्यावर असतील तर लोक असा अंदाज लावतात की पाऊस मोठा होणार आहे. आणि उंदराची बिळं जर प्रवाहाच्या बाजूने असेल, जिथून पाणी वाहतं तिथं असतील तर लोक असा अंदाज लावतात की आता पाऊस पडणार नाही आहे, पाऊस थांबणार आहे. तसंच मुंग्यांच्या, कीटकांच्या हालचाली, जसं बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की मुंग्या फार लगबगीने हालतात. म्हणजे ग्रामीण भागात असं म्हणलं जातं की विहिणीची लगबग आहे. लग्नामध्ये विहीण जशी लगबगीने वावरत असते तशा लगबगीने जर मुंगी वावरत असेल तर विहिणीची लगबग आली म्हणजे हिच्या मागोमाग पाऊस येणार आहे असा ठोकताळा शेतकरी बांधतात. याशिवाय बऱ्याच वेळा आपण पाहतो की मुंग्या त्यांची अंडी तोंडात धरून समूहाने बाहेर निघतात आणि त्यानंतर हमखास पाऊस पडतो असं आपण पाहिलेलं आहे. मुंगळे ज्या वेळेला बाहेर निघतात त्यावेळेला आपण हमखास पाऊस पडतो असं पाहिलेलं आहे. त्याशिवाय पश्चिमेला गेलेला सूर्य
त्याच्या सूर्यकिरणाला मोग लागणं म्हणजे असे 3-4 बँडमध्ये जर सूर्यप्रकाश फाकला असला आणि असे पट्टे आपल्याला सूर्यप्रकाशाचे संध्याकाळी दिसले तर शेतकरी असं समजतात की आता पाऊस परत येणार आहे. पूर्वेला विजा झाल्यावर सुद्धा शेतकरी असं समजतात की आता 2-3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणजे हे आराखडे झाले शेतकरी बंधूंचे. पण आता इथून पुढचा मान्सून आत्तापर्यंतचा जो झालेला पाऊस आहे यामध्ये काही जिल्हे त्यामध्ये नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा फार निवडक जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा त्यापेक्षा थोडा अधिक पाऊस झालेला आहे. पण हे चित्र म्हणजे शासकीय पद्धतीने जे ॲव्हरेज मोजलं जातं, काढलं जातं त्याचं असलं तरी पावसाने पडलेल्या खंडामुळे जे सुरुवातीला पेरण्या झाल्या होत्या त्यावर बराचसा ताण बसला. काही ठिकाणी दुबारा पेरणी करावी लागली. परंतु आता भंडारा जिल्ह्यामध्ये पिकाच्या पेरणीला लागवडीला सुरुवात झालेली आहे. चांगला पाऊस झालेला आहे. म्हणजे पूर्वेकडचं भात क्षेत्र आपलं आता लागवडीला सुरुवात होते. आज कोकणामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे. म्हणजे कोकणामध्ये इथून पुढं राहिलेली लागवड पूर्णपणे सुरू राहील कारण गुजरातपर्यंत हा पाऊस जोरात पडेल असा अंदाज आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला 13 तारखेला ढगांचा जमाव चांगला राहणार आहे असं प्रेडिक्शन IMDने आपल्याला दिलेले. त्याचेही मॅप्स नकाशे आपण पाहणार आहोत. काही निवडक नकाशे आपण पाहणार आहोत या एपिसोडमध्ये. परंतु मान्सूनच्या दृष्टीने जी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये मान्सूनच्या चर्चेमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती खत व्यवस्थापनाची. की वेगळ्या वेगळ्या शेतकरी डायऱ्या आपण विद्यापीठांचे रेफर करतो. महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत आणि हे रिकमेंडेशन्स त्यांच्या परिस्थितीनुसार संशोधनानुसार देत असतात. ह्याशिवाय आपण गेल्या काही वर्षांपासून एक फार मोठा इनिशिएटिव्ह, फार मोठा ड्राईव्ह, फार मोठा कॅम्पेन सुरू केलेला आहे तो माती तपासणीचा. आणि बहुतेक गावांच्या माती तपासणीचे अहवाल आपल्याकडे आलेले आहेत. यामध्ये काय पाहतो आपण, यामध्ये सामू पाहायला जातो म्हणजे pH जमिनीचा पाहायला जातो. 7 pH असेल तर ही जमीन आपण नियर न्यूट्रल म्हणतो आणि आदर्श जमीन समजतो की ज्यामध्ये खताचा परिणाम खूप चांगला होईल आणि खतांची उपलब्धता फार चांगली राहील. परंतु महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा जमिनी कोरडवाहू क्षेत्र असल्यामुळे यामधला pH वाढतो आहे. काही ठिकाणी क्षार वाढत आहेत कारण रासायनिक खतांचा वापर आपण करतो त्या प्रमाणात सेंद्रिय खतं आपली जात नाहीत. त्यामुळे हा pH वाढत जातो. या उलट ज्या जांभ्या दगडावरच्या जमिनी आहेत आपल्या म्हणजे कोकणातल्या जमिनी आहेत इथला pH फार कमी असतो आणि याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि फेरस म्हणजे आयर्न याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि बाकी अन्नद्रव्यांची उपलब्धता तिथं कमी असते. त्यामुळे तिथं आपण भात लागवड करतो. तर ह्या जमिनीच्या प्रकारानुसार याचा परिणाम होतो. परंतु आपण जी खतं टाकतो त्याची परिणामकारकता वाढवण्याचं काम खरीपामध्ये आपल्याला करायचं असतं आणि ही परिणामकारकता वाढवायची असेल तर याच्यात पर्याप्त सेंद्रिय पदार्थ असणं आवश्यक आहे. कुठली खतं आपण टाकतो, आपण प्रामुख्याने 3 मूलद्रव्ये देतो. हे नत्र, स्फुरद आणि पलाश असं त्याला म्हणतो आपण, NP आणि K. या तिन्ही घटकांचं काम वेगळं वेगळं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे. नत्र हा प्रथिनांचा म्हणजे प्रोटीन्सचा भाग आहे, ॲमिनो ॲसिड्सचा भाग आहे. त्याच्यामुळं वाढीसाठी नत्र आवश्यक असतं. आणि दुसरी बाजू अशी आहे की नत्र जर अतिरिक्त झालं, जास्त नत्र पडलं तर काय होतं की कीटकांचं शरीर जे बनलेलं आहे त्याचं कवच जे बनलेलं आहे, कायटिन बनलेलं आहे ते मूलतः ॲमिनो ॲसिड्सचं बनलेलं आहे. त्याच्यामुळे एक्सेस नत्र जर झाला, जास्तीचं खत तुम्ही टाकलं नत्रयुक्त खत तर त्या झाडाला कोळेपणा येतो आणि त्याच्यावर कीटकांचा अटॅक वाढतो, त्याचा प्रादुर्भाव कीटकांचा त्याच्यावरचा वाढतो. त्याच्यामुळं योग्य नत्र देणं आपल्याला आवश्यक आहे आणि नत्र हे विभागून आपण देत असतो. 2 ते 3 भाग नत्राचे आपण करत असतो. त्यामुळे नत्र हे विभागून दिलं जातं आणि शक्यतो जो रिकमेंडेड डोस आहे खतांचा त्यापैकी 50% सर्वसाधारण नत्र आपण बहुतेक खरीप पिकांसाठी, कोरडवाहू पिकांसाठी हे पेरणीच्या वेळेला देतो. दुसरा भाग आहे स्फुरदाचा. स्फुरद काय आहे तर याच्यामध्ये फॉस्फेट आहे आणि हे फॉस्फेट झाडाला मजबूती देण्यासाठी आणि खास करून झाडाच्या मुळांची वाढ करण्यासाठी आवश्यक आहे. आणि हे फॉस्फेट स्फुरद जमिनीमध्ये विरघळण्यासाठी फार काळ जावा लागतो. आणि यामध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली की स्फुरद विरघळणारे जे जीवाणू असतात त्यांची सीड ट्रीटमेंट करणं किंवा त्यांचा जमिनीमध्ये वापर करणं आपल्याला आवश्यक असतं. कारण हे जे स्फुरद विरघळणारे जीवाणू असतात हे माइल्ड ॲसिड्स तयार करतात आणि त्याच्यामध्ये खत विरघळून हे झाडाला उपलब्ध होत असतं. आणि स्फुरदाचं दुसरी अडचण अशी आहे किंवा त्याचा स्वभाव असा आहे
की आपण ज्या फॉर्ममध्ये स्फुरद झाडाला देतो वेगळ्या वेगळ्या मिश्र खतांमधून किंवा सिंगल सुपर फॉस्फेटमधून, हे मोनोकॅल्शियम फॉस्फेट फॉर्म असतो हा. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये ह्या रसायनाच्या स्वरूपामध्ये हे खत देतो आपण. आणि निसर्गात आपल्याला जे फॉस्फेट मिळतं ते ट्राय कॅल्शियम फॉस्फेट स्वरूपात मिळतं. आपल्या शरीरातली सगळी हाडं जी आहेत ही सुद्धा फॉस्फेटची बनलेली आहेत आणि बहुतेक हा फॉस्फेट ट्राय कॅल्शियम फॉस्फेट अशा स्वरूपात असतो. हा आपण टाकलेला मोनोकॅल्शियम फॉस्फेट स्वरूपातला जे खत आहे याच्या जमिनीत टाकल्यानंतर एक प्रक्रिया पुन्हा सुरू होते की ह्या मोनोकॅल्शियम फॉस्फेटचा डायकॅल्शियम फॉस्फेटमध्ये आणि डायकॅल्शियम फॉस्फेटचं ट्रायकॅल्शियम फॉस्फेटमध्ये सातत्याने रूपांतरण होत असतं आणि ॲवेलेबल फॉर्ममधून हा फॉस्फेट अनअवेलेबल फॉर्ममध्ये निघून जात असतो. त्यामुळं जमिनीमध्ये ह्युमस मेंटेन करणे म्हणजे ह्युमिक ॲसिड विकत घेऊन न टाकणे नाही, तर ह्युमिक ॲसिड तयार करण्याची वेगवेगळी तंत्र आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की गांडूळ खताचा वापर किंवा जीवामृत जे तुम्ही तयार करता ह्यापासून चांगलं ह्युमस तयार होतं. गोमूत्रापासून जे शेण, गोमूत्र आणि वेगवेगळ्या डाळींची पिठं, गुळ यांची रसायनं जी तुम्ही तयार करतात हे सुद्धा ह्युमिक ॲसिडच आहे. त्याचासुद्धा चांगला परिणाम होतो. चांगल्या प्रकारचं शेणखत वापरलं तर त्याच्यापासूनही ह्युमिक ॲसिड तयार होतं. चांगल्या प्रकारचं हिरवळीचं खत वापरलं तर त्यापासूनही ह्युमिक ॲसिड जमिनीत तयार होत असतं. ह्युमिक ॲसिड बाहेरून टाकणं अजिबात अपेक्षित नाही. त्यासाठी जे अतिरिक्त पैसा खर्च करतो आपण ते तर बिलकुलच अपेक्षित नाही. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की आपण सगळ्यात जास्त वापर केला पाहिजे तो सेंद्रिय पदार्थांचा, ते तंत्र शिकलं पाहिजे आणि त्यानुसार ह्या खतांची उपलब्धता आपण वाढवली पाहिजे किंवा जमिनीतलं ज्याला फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतात जमिनीची ती वाढवली पाहिजे. आपण कार्यक्षमता खतांची वाढवली पाहिजे. तिसरा घटक आहे तो पोटॅश. हे पोटॅश काही कुठल्या झाडाच्या शरीराचा भाग नसतं, परंतु वेळेवर परिपक्वता येणे, मालाची प्रत वाढणे, मालाची रोगप्रतिकारशक्ती वाढणे, या अनेक प्रकारचं कॅटॅलिटिक काम ज्याला म्हणतं की त्याचा जरी फारसा उपयोग नसला घटक म्हणून, परंतु त्याचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये पोटॅश सगळीकडं अतिरिक्त आहे. म्हणूनच ऊस पट्ट्यामध्ये आपल्याकडं ऊस चांगला येतो, साखरेचं प्रमाण त्याचं वाढतं. त्यामुळे ह्या घटकांचे उपयोग, त्याची कार्य करण्याची पद्धत लक्षात घेऊन यांचा खताचा वापर केला पाहिजे. फॉस्फेट नायट्रोजनचं आपल्याला कल्पना आहे की भात खाचरांमध्ये वरच्या बाजूला टाकलेला नत्र अगदी पार खालच्या बाजूपर्यंत वाहून जातो, परंतु स्फुरदाचं तसं नाही. जिथं स्फुरद युक्त खत तुम्ही देता तिथंच ते पडून राहतं. आणि बऱ्याच वेळा असं आपण पाहतो की वर टाकलेलं खत सीझननंतर तिथंच पडलेलं आहे. बऱ्याचशा शेतजमिनीमध्ये खास करून कापसाच्या शेतीमध्ये जे खत टाकलेलं आहे ते कापसाच्या आपण ज्या वेळेला झाडं उपटून काढतो त्यावेळेला खत तिथंच पडलेलं दिसतं. त्यामुळं स्फुरदयुक्त खत टाकताना शक्यतो 2 ते 3 इंच जमिनीच्या खाली टाकलं जाईल, ज्याला खुंटी पद्धत म्हणतो आपण. 2 ठिकाणी खुंटीनी खोल खड्डा करून 3 ते 4 इंच हे खत खाली टाकणं आवश्यक आहे. त्याने त्याची परिणामकारकता वाढते व खताचं प्रमाण आपल्याला कमी लागतं. तर ह्या घटकांचा काळजीपूर्वक व आर्थिकदृष्ट्या फायद्याचा वापर आपण केला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथून पुढं कीटकांचा प्रादुर्भाव वाढत जाणार आहे. जसे जसे पिकांचे आकार वाढत जातो, म्हणजे कीटकांचं जे अन्न आहे त्याचं प्रमाण वाढत जातं, तसा तसा यांची संख्या वाढत जाते. आणि जर निसर्गतः आपण काही चुका केल्या आणि विशिष्ट प्रकारची औषधं वापरत गेलो आपण, तर त्याला रेजिस्टन्स डेव्हलप झालेली किंवा त्याला प्रतिकारक्षम जे कीटक असतात ह्या कीटकांची संख्या वाढते. कीटकांच्या बाबतीत एक लक्षात घ्या की कीटक समूह काही लाख वर्ष आपल्या आधी पृथ्वीवर जन्माला आलेला आहे. या पृथ्वीच्या चलनवलनाचं, इथल्या वातावरणाचं त्याला आपल्यापेक्षा अधिक निसर्गतः जास्त ज्ञान आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही अशी कल्पना करा की BSC म्हणजे बेन्झिन हेक्झाक्लोराईड हे रसायन जर तुम्ही कर्नाटकात फवारलं तर असं आढळून आलेलं आहे की बिहारमधल्या कीटकांना हे बेन्झिन हेक्झाक्लोराईड काय आहे आणि याच्यामध्ये याचा आकार कसा आहे, याच्यात कार्बनचे किती अणू आहेत, याची वीक लिंक कुठे आहे ह्या मॉलिक्युलची, आणि ती तोडायची कशी किंवा ती विष्ठेवाटे सोडून कशी द्यायची, ती पचवायची कशी, ही प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या कीटक समूहात तयार झालेली आपण पाहिली आहे. त्यामुळे अनेक पिढ्या रसायनांच्या येऊन गेल्या आणि त्या कीटकांनी पचवल्या आणि कीटक याला प्रतिकार करून निघून गेले आणि शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या नुकसानीत टाकून गेले. यातून शेतकऱ्याच्या आत्महत्यांपर्यंत वेगवेगळे प्रकार वाढलेले आपण पाहिले. त्याच्यामुळे कीटकांचं व्यवस्थापन, नियंत्रण नव्हे व्यवस्थापन, हे आपण शिकलं पाहिजे.
आणि त्याच्यासाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे आणि त्याबद्दल आपसात चर्चा देखील केली पाहिजे. वेगळ्या वेगळ्या विभागांतर्फे ज्या शेतीशाळा होतात त्याच्यामध्ये ह्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं ज्ञान आपल्याला मिळतं, त्याचा आपण वापर केला पाहिजे. यामध्ये काय आहे की आता परभणीच्या कृषी विद्यापीठामध्ये डॉक्टर आपेट म्हणून वैज्ञानिक आहेत आणि औरंगाबादला जे कृषी संशोधन प्रकल्प आहे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, तिथं डॉक्टर जगताप नावाचे वैज्ञानिक आहेत ते आणि डॉक्टर एस बी पवार यांनी शेतकऱ्यांसाठी 200 रुपये लिटरनी एक कॉन्सर्शिया एक औषध उपलब्ध करून दिलं आहे. या औषधामध्ये कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, त्याच्यात प्रामुख्याने ट्रायकोडर्मा आहे, बेवेरिया बेसियाना नावाची बुरशी आहे, सिडोमोनास आहे, मेट्रेझिम आहे, म्हणजे ज्या कारणाने उन्नी लागते, मूळ करतोडणाऱ्या अळ्या आहेत, शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आहेत आणि वेगळे वेगळे रोग जे झाडांवर येतात यांचा बंदोबस्त करणारं औषध हे 200 रुपये लिटरमध्ये तयार केलेलं आहे. या औषधाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जर तुम्ही घरी घेऊन गेला आणि याच्यातला अर्धा 1 लिटर बाजूला काढून ठेवलं आणि पाणी उकळून घेतलं, त्याच्यात गूळ विरघळून टाकला आणि त्याला थंड केलं आणि त्याच्यात हे औषध टाकलं तर हे पुन्हा औषध वापरण्यासाठी तयार होईल, म्हणजे घरी तुम्हाला पुन्हा औषध तयार करता येईल. तर ह्या प्रकारच्या जैविक एजंट्सचा वापर आपण शेतीमध्ये वाढवला पाहिजे. लिंबोळी तुमच्याकडं आहे, असं आढळून आलेलं आहे की 10,000 PPM लिंबोळीचा अर्क जो आहे किंवा 5% लिंबोळी अर्क आहे. लिंबोळी तुम्ही भिजवून 5% लिंबोळी भिजवून वस्त्रगाळ करून घेतली आणि 100 लिटर पाण्यामध्ये त्याचा अर्क टाकून वापरला तर हा बहुतेक किडींचा बंदोबस्त करणारा अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे. त्याशिवाय फेरामोन सापळ्यांचा वापर आहे, ट्रायकोकार्डचा वापर आहे. हे सगळे प्रकार IPMचा भाग म्हणून येतात. त्याच्यामुळे सगळ्या कीटकांची ओळख करून घ्यावी. आणि याशिवाय पुढच्या एपिसोडमध्ये एक विशेष गोष्ट आपल्याला पाहिजे ती म्हणजे मित्र कीटक आपले, की मित्र कीटक कुठे आहेत, कसे असतात ते आणि त्यांचा फायदा कसा होतो, आपल्याला पक्ष्यांचा फायदा कसा होतो हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे. ह्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडणार असल्याचं प्रिडिक्शन हवामान विभागाने केलेलं आहे आणि तो तसा येत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या आठवड्यामध्ये यानंतर साधारण 26 जुलै ते 21 ऑगस्टचा जो वेळ असतो यामध्ये राजस्थान, गुजरात आणि या दिशेने पाऊस जातो आणि त्यावेळेला असं आढळून आलेलं आहे की पावसाचा गॅप कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये पडत असतो. ह्या परंपरेने हे आपलं असं ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यामुळं हा पाऊस पडून गेल्यानंतर जो गॅप पडणार आहे त्यावेळेला आपल्या सगळ्या पिकांची वाढीची अवस्था असेल. मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की पहिल्या महिन्यामध्ये पाण्याची गरज फार कमी असते. त्याच्यामुळे पहिल्या महिन्यातला ताण त्या झाडाला ताकद देऊन जातो की त्याला कणखर बनवतो. पण दुसऱ्या महिन्यापासून याची पाण्याची गरज फार वाढलेली असते आणि त्यावेळेला पाण्याचा ताण पडला तर आपल्याला याचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. आता आपण बुलढाणा जिल्ह्यातले विनायकराव सावंत नावाचे शेतकरी आहेत. त्यांनी BBF पद्धतीने अतिशय उत्कृष्ट लागवड सोयाबीनची केलेली आहे आणि तुरीचं आंतरपीक घेतलेलं आहे. BBF लागवडीमध्ये BBF संयंत्राचा वापर केला जातो आणि रुंद सरी आणि वरंब पद्धतीने याची लागवड केली जाते. यामुळे काय होतं, अतिरिक्त पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला हा अतिरिक्त झालेला मान्सूनचा पाऊस हा त्या सरीमध्ये जमा होतो आणि जमिनीमध्ये मुरतो आणि ज्या वेळेला पावसात खंड पडतो तो हेच मॉइश्चर ह्या बेडवरच्या पिकाला वापरायला मिळतं. आणि ज्या वेळेला पाऊस फार जास्त होतो त्यावेळेला मुळंही सडत नाहीत आणि या पाण्याचा निचरा येऊन जातो. म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीमुळे जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाणही वाढतं आणि खंडामध्ये आपल्याला ते मॉइश्चर वापरता येतं आणि अतिवृष्टी झाल्यानंतर देखील पिकाला धोका पोहोचत नाही. याशिवाय भंडाऱ्यामध्ये काही शेतकऱ्यांनी देशी जुगाड पद्धतीची तंत्र विकसित केलेली आहेत. मल्चिंगचं मी पाहिलं की जवळपास 2,500 ते 3,000 रुपये आपल्याला एकरी खर्च येतो मल्चिंग पेपर टाकायचा. पण मल्चिंग पेपरचं असं संयंत्र बैल अवजार तयार केलेलं आहे की काहीही फारसा ताण न घेता अगदी सहज वेगाने आपल्याला माती टाकण्यासह मल्चिंग करता येतं. आणि त्याच वेळेला ज्याला होल पाडावे लागतात, आपल्याला भोकं पाडावे लागतात ठराविक अंतरावर, ते सुद्धा देशी पद्धतीने तंत्र वापरून, बुद्धिमत्ता वापरून शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे. याशिवाय भंडाऱ्यातल्या शेतकऱ्यांचं कौतुक करावं लागेल की कुलदीप बनते नावाचे जे आपले शेतकरी आहेत त्यांच्या गटाने ट्रेमध्ये रोपं तयार केलेली आहेत भाताची आणि ट्रेमधली रोपं लावायला फार इफेक्टिव्ह असतात, अतिशय चांगल्या पद्धतीने लावली जातात. त्याचा
त्याची संख्याही योग्य राहते आणि अतिशय सुंदर भात लागवडीचं दृश्य असतं. त्याची काही दृश्य आपल्याला पाहिजे आहेत. आणि पुढच्या आठवड्यात ज्या वेळेला आपण भेटू त्यावेळेला IPM मधले मित्र कीटक आणि IPMमधले मित्रपक्षी त्यांचा रोल आणि IPMची वेगळी वेगळी देशी तंत्र परंपरागत आपली काय आहेत त्याचाही उहापोह आपण करणार आहोत. आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये रासायनिक पीक संरक्षण आणि जैविक पीक संरक्षण याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले वेगवेगळे घटक, वेगवेगळे औषधं, त्यांची कार्य आणि देशी पद्धतीने ज्या ज्या लोकांनी खूप चांगली तंत्र विकसित केलेली आहेत त्याच्या प्रत्यक्ष भेटी आपल्याला द्यायच्या आहेत. नमस्कार. जय किसान.